सन 2047 पर्यंत 75% स्वच्छ ऊर्जा मिळवण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे। यासाठी राज्यात सौर, पवन आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांना चालना दिली जात आहे। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषी ग्राहकांना वीज बिलामध्ये 100% सवलतीच्या अनुषंगाने योजनेच्या अंमलबजावणीपासून तर फेब्रुवारी 2026 पर्यंत 32,756 कोटी रुपये वितरित केले आहेत आणि सन 2026-27 मध्येही ही योजना सुरूच राहणार आहे आणि त्याकरता 20,000 कोटी रुपये एवढा निधी आरक्षित करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 अंतर्गत एकूण 16,000 मेगावॅट सौर ऊर्जा क्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे। त्यामुळे राज्यातील 100% कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्याचा उद्देश साध्य होणार आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3,449 मेगावॅट क्षमता कार्यान्वित झाली असून डिसेंबर 26 पर्यंत सुमारे 10,000 मेगावॅट अतिरिक्त क्षमता ही निर्माण होणार आहे। प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत एकूण 6,63,324 सौर कृषी पंप स्थापित करण्यात आले आहेत। कुसुम घटक ब योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात प्रथम क्रमांकावर आहे। मला सांगण्यास आनंद वाटतो की मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 या एकाच महिन्यात 45,911 इतके सौर कृषी पंप बसवून महाराष्ट्र राज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे।